नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत नाचणीचे डोसे। सोप्या पद्धतीने नो राईस रेसिपी आहे आणि त्याचबरोबर या डोशाच्या पिठापासून तुम्ही मऊ लुसलुशीत उत्तापे, मऊ इडल्यासुद्धा बनवू शकता आणि क्रिस्पी असे डोसेसुद्धा बनवू शकता। हे असं पीठ बनवून ना तुम्ही फ्रीजमध्ये 3-4 दिवसासाठी स्टोअर करू शकता। त्यामुळे हव्या त्या वेळेला अशी टेस्टी आणि तेवढीच हेल्दी रेसिपी तुम्ही खाऊ शकता मंडळी। हे डोसे ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे आहे। वेट लॉस फ्रेंडली आहे आणि त्याचबरोबर डायबेटिक फ्रेंडलीसुद्धा आहे मंडळी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला लागणार आहे 1 कप नाचणी, पाव कप उडदाची डाळ, पाव कप पोहे आणि 1 छोटा चमचा भरून मेथीचे दाणे घ्यायचे आहे। सगळं 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नाचणी खूप खराब असते त्यामुळे भरपूर पाण्याने धुवून घ्या मंडळी आणि धुतल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालणार आहोत। साधारणतः 8 ते 10 तासासाठी किंवा रात्रभर भिजत घाला। त्यानंतर त्यामधलं सगळं पाणी काढायचं आहे भिजल्यानंतर आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून असं मिक्सरला बॅटर वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरचं भांडं वॉश करून सुद्धा मी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं। त्याचबरोबर पाव चमचा मीठ घालायचं आणि हे जे बॅटर आहे ना ते हाताने छान मिक्स करायचे 2-3 मिनिटासाठी आणि परत झाकण लावून आपण हे फर्मेट होण्यासाठी ठेवणार आहोत। उन्हाळ्याचे दिवस आहे, 5-6 तासामध्ये सुद्धा बॅटर छान फुलतं किंवा मग तुम्ही 8 ते 10 तासासाठी सुद्धा ठेवू शकता। तर तुम्ही बघू शकता हे आपलं नाचणी डोशाचं पीठ तयार आहे, मस्त फर्मेट झालेलं आहे। तर हे असं पीठ मी आता एका डब्यामध्ये काढून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस त्यामधलं थोडंसं पीठ घ्या, गरज वाटल्यास थोडंसं पाणी ॲड करा आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घाला आणि तवा छान तापला की त्यावर 1 पळीभर बॅटर घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित डोसा पसरवून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही साजूक तूप, तेल किंवा बटर लावून सुद्धा हे डोसे भाजू शकता। नॉनस्टिक पॅन असेल तर या सगळ्याची सुद्धा गरज नाही आहे। उत्तापे बनवत असाल तर भरपूर भाज्या ॲड करा। इडली बनवत असाल तर त्यावरती कडधान्य आणखी ॲड करू शकता आणि मस्त स्टीम इडलीसुद्धा तुम्ही खाऊ शकता मंडळी। या डोशामध्ये तांदूळाचा वापर नाही करत आहे आपण, तरीसुद्धा हे डोसे क्रिस्पी होतात बरं का। तर डोसा लावल्यानंतर काय करायचं, वरचा भाग ड्राय झाला की त्यावरती साजूक तूप 1 चमचाभर, थोडीशी कोथिंबीर किंवा आवडीनुसार तुम्ही कांदा लसूण मसाला, मॅगी मसाला वगैरे सुद्धा ॲड करू शकता। डोसा जो आहे ना तो खालच्या बाजूने छान लाल झालेला आहे, तर मी आलटून पलटून दोन्ही बाजूने डोसा खरपूस भाजून घेते जेणेकरून तो क्रिस्पी होईल। तर असा हा डोसा मी आज टोमॅटोची चटणी आणि खोबरे आणि कोथिंबिरीची चटणी याबरोबर सर्व करते। तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा मंडळी आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलवर अशा साध्या सोप्या हेल्दी रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। थँक्यू सो मच, बाय।